आरटेक एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आपण जर केंद्रस्तरीय मतदान अधिकारी असाल तर आपलं निश्चित या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. कारणही तसंच आहे. कारण हा व्हिडिओ म्हणजेच BLOसाठी बनवलेला, विशेष करून त्यांना येणाऱ्या अडचणी, ॲप वापरताना येणाऱ्या अडचणी, तसेच आलेले अर्ज, प्रलंबित अर्ज व्हेरीफाय कशी करायची, चेकलिस्ट कशी क्लिअर करायची, याचं सविस्तर असं मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला लाईव्हमध्ये या ठिकाणी रेकॉर्डिंग बेसवर या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे. की आता बरेच जण शिक्षक आहेत आणि त्या BLO ते काम करत असतात. आता दैनंदिन गोष्टी करत असताना त्यांना वारंवार सूचना येतात की आलेले फॉर्म व्हेरीफाय करा, BLO ॲपवर पेंडिंग कामे पूर्ण करा. आणि हे कामे कशी पूर्ण करायची, तर त्या अनुषंगानं बऱ्याच जणाला टेक्निकल एरर येतो. बऱ्याच ठिकाणी आपण काम करत असताना अनेक अडचणी येतात आणि या ठिकाणी आपलं जर ॲप व्यवस्थित चाललं नाही किंवा व्हेरीफाय करता नाही आलं किंवा शंकेचं निरसन नाही झालं तर आपल्याला अडचणी येतात की फॉर्म कसा व्हेरीफाय करायचा. तर तुम्ही जर या ठिकाणी असेच जर या गोष्टीला जर कंटाळलेला असाल आणि त्या ठिकाणी जर सुचत नसेल की हा एरर नेमका काय आहे आणि त्याच्यापासून कशी सुटका करायची, तर या व्हिडिओमधून आपण चुटकीसरशी आपली ही जी काही समस्या आहे ती सुटणार असून आपण हा व्हिडिओ शांततेनं बघावा, स्किप न करता बघावा, प्रत्येक गोष्ट एकदा शिकून घ्यावी. चला तर आपण जाऊया BLO या ॲपवर. आपण या ठिकाणी लॉग इन करून घेऊया. या ठिकाणी आलेला OTP या ठिकाणी सबमिट करून आपलं जे काही पार्ट असेल त्या पार्टला आपण क्लिक करणार आहोत. या ठिकाणी सबमिट केल्यानंतर पुन्हा या ठिकाणी सबमिट करायचं आहे. यानंतर पुन्हा आपल्याला आपल्या डिव्हाइस स्टोरेजचं आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत डिव्हाइसवर सपोर्टेड या सगळ्या या ठिकाणी दाखवतील आणि त्यानंतर पुन्हा याला सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर आपल्याला हा असा ॲपमध्ये हा इंटरफेस आपल्याला दिसून येतो आणि या ॲपमध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी बघायला भेटतात. आता या ठिकाणी सगळ्यात वरती तुमचा पार्ट वगैरे, त्याच्यानंतर तुमचा विधानसभा जी आहे, तुमची जी कॉन्स्टिट्युशन्सी आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला ती दिसून येते. आणि त्यानंतर या ठिकाणी आपण बघत आहोत की या ठिकाणी तुम्हाला याच ॲपमध्ये डॅशबोर्ड हा दिसत असतो. आता यानंतर या ठिकाणी प्रत्येक गोष्टीचं या ठिकाणी थोडक्यात तुम्हाला माहिती देणार आहे, परंतु डिटेलमध्ये मी चेकलिस्ट कशी व्हेरीफाय करायची या संबंधीची माहिती देणार आहे. तर ओव्हरऑल आपण छोट्या गोष्टी आहेत त्या अगोदर समजून घेऊया आणि त्यानंतर आपण चेकलिस्टमध्ये येणारे एरर आणि त्यानंतर ती चेकलिस्ट कशी म्हणजे आलेले अर्ज कसे व्हेरीफाय करायचे आणि त्यानंतर एरर जर येत असेल तर तो कसा काढून टाकायचा आणि त्या ठिकाणी फायनल कसा फॉर्म व्हेरीफाय करायचा हे आपण आता बघणार आहोत. फॅसिलिटीज. आता या फॅसिलिटीज म्हणजे आपण ॲपमध्ये वापर करत असताना सुरुवातीलाच या फॅसिलिटीज आपल्या मतदान केंद्रावर आहेत की नाहीत या आपल्याला सर्व या ठिकाणी नोंदवायचे असतात. तर या इतर बाबीविषयी आपण हे फक्त ओव्हरऑल सांगत आहे. यानंतर याचं डिटेल आपण एक दुसरा व्हिडिओ बनवणार आहोत. तर त्याकरिता या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला नवीन व्हिडिओ या ठिकाणी माहिती बघणार आहोत. आता मूळ मुद्द्याकडे जाणार आहोत, चेकलिस्ट या ठिकाणी. चला तर आपण या चेकलिस्टला आता क्लिअर करूया. चेकलिस्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी टोटल लिस्ट दिसते की तुमच्याकडे किती प्रलंबित फॉर्म आहे. या ठिकाणी त्यांचे नावं, त्यांचे रेफरन्स नंबर वगैरे तुम्हाला या ठिकाणी भेटतात. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की टोटल नंबर ऑफ फॉर्म्स म्हणजे आता या विदिन जे लास्ट 7 days आहे त्याच्यामध्ये 4 फॉर्म आलेले आहेत आणि मग या ठिकाणी ते व्हेरीफाय करायचे राहिलेले आहेत. त्या ठिकाणी त्याच्यानंतर जर आपल्याला या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं की आपले अर्ज आल्यानंतर तो किती दिवसापासून आपल्याकडे प्रलंबित आहे, तर त्याची पण आपल्याला या ठिकाणी सबमिशन डेट जे आहे त्याची डेट आपल्याला कळते की यांनी केव्हा फॉर्म आपल्याकडे पाठवलेले आहेत. त्यानंतर आपण बघून घेऊया की या ठिकाणी 7 नंबर, 6 नंबर आणि 8 नंबर म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला 6, 7, 8 नंबर तिन्ही फॉर्मचं येणाऱ्या अडचणी आणि या ठिकाणी व्हेरिफिकेशनमध्ये कसं ते व्हेरीफाय करायचं या ठिकाणी आपल्याला ही माहिती आता भेटणार आहे. याच्यावरती तुम्ही बघू शकता स्टॅटिस्टिकच्या त्या ठिकाणी पेंडिंग फॉर्म जे आहेत या ठिकाणी तुम्हाला त्याचं लास्ट 7 day, टुडे आणि ऑल टुडे, लास्ट 7 day, लास्ट 15 days हे सगळा ग्राफ तुम्हाला या ठिकाणी आलेख दिसतो आणि तो रंगीबेरंगी अर्जांचा जो नमूद केलेल्या काही गोष्टी आहेत त्या. फॉर्म नंबर 8 जर असेल तर पर्पल कलरचा आहे, फॉर्म नंबर 7 हा ऑरेंज कलरचा आहे, फॉर्म 6 जो असेल तो
हिरव्या कलरचा आहे आणि जो याच्यामध्ये केसरी कलरचा आहे तो फॉर्म नंबर 6चे आपल्याला या ठिकाणी दाखवत आहे। यानंतर तुम्ही याच्या बाजूला बघू शकता की या ठिकाणी ही तर टोटल लिस्ट आहे, परंतु इकडं व्हेरीफाईड लिस्ट पण आहे की आपण जर काही फॉर्म व्हेरीफाय केलेले असतील, कुठले कुठले व्हेरीफाय केलेले फॉर्म आहे तर या ठिकाणी आपण या व्हेरीफाईड फॉर्ममध्ये बघू शकतो। आता या ठिकाणी आपण जाणार आहोत आपले फॉर्म व्हेरिफिकेशन करणार। आता सुरुवातीला आपण 6 नंबर फॉर्मविषयी माहिती घेऊया। आता या ठिकाणी 6 नंबरचा फॉर्म माझ्याकडे आलेला आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आपण काळजीपूर्वक बघायला पाहिजे आणि तो फॉर्म कसा व्हेरीफाय करायला पाहिजे, कारण की आलेला फॉर्म हा क्लिअर बघितल्याशिवाय या ठिकाणी आपण त्याला व्हेरीफाय करायला नाही पाहिजे। आता हा व्हेरीफाय करत असताना आपण कुठल्या गोष्टी बघणार आहोत आणि कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे, आपल्याला येणारे एरर कोणते आहे त्याच्यामध्ये आणि तो आपण कसे पूर्ण केले पाहिजे। तर चला तर आपण बघूया आता फॉर्म नंबर 6 नवीन नोंदणी आलेल्या फॉर्मचं व्हेरिफिकेशन। तर या ठिकाणी आपण त्याला आता क्लिक करणार आहोत। 6 नंबरला क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी व्ह्यू फॉर्म 6 म्हणून दिसतो आणि त्या ठिकाणी आपण या व्ह्यू फॉर्म 6ला या ठिकाणी आपण आता या ठिकाणी क्लिक करणार आहोत त्याला। तर आता हे बघा तुम्ही, हे व्ह्यू फॉर्म 6 याला आपण क्लिक करत आहोत। या ठिकाणी बघा तो फॉर्म येथे या ठिकाणी उघडलेला आहे आणि या फॉर्ममध्ये आपल्याला सगळ्यात सुरुवातीला ॲप्लिकंट नेम जे आहे ते दिसतं। त्यानंतर या ठिकाणी नाव हे पूर्ण आहे की नाही बरोबर, आणि त्यानंतर हे नाव आता आधारच्या किंवा जोडलेल्या डॉक्युमेंटच्या नावाशी 100% मिळतं जुळतं असलं पाहिजे, कारण त्याच्यामधले कुठला एरर जर असेल तर ते नाव दुरुस्त नाही आहे। किंवा टाईप करताना काय होऊन जातं की इंग्रजीमध्ये नाव टाकलेलं असतं आणि खाली नाव टाकत असताना ते मराठीमध्ये वेगळंच येऊन जातं आणि तीच प्रिंट नंतर निवडणूक आयोगाकडून त्यांना मतदानाच्या स्वरूपामध्ये भेटते आणि ते म्हणजे चुकीचं इपिक नंबर ते त्या ठिकाणी इपिक कार्ड त्यांना भेटून जातं। त्यानंतर आपण बघणार आहोत की या ठिकाणी त्याचं जेंडर व्यवस्थित आहे का। जेंडर फिमेल असेल, महिला असेल तर फिमेल, पुरुष जर असेल तर मग मेल आपल्याला या ठिकाणी दिसायला पाहिजे। त्यानंतर रिलेटिव्ह नावामध्ये एक लक्षात ठेवायचं आहे की रिलेटिव्ह नाव हे त्याच्या वडिलांच्या नावानुसारच आहे का, कारण काय होतंय किंवा त्या ठिकाणी जर ती महिला असेल, नवविवाहिता असेल किंवा महिला असेल शिफ्टिंग झालेली किंवा नवीन आलेली, त्या ठिकाणी तिच्या पतीचं नाव त्या ठिकाणी जोडलेलं आहे की नाही ते बघायचं आहे। मुलगा जर असेल तर वडिलाचं नाव, मुलगी जर असेल तर वडिलाचं नाव आणि जर महिला जर विवाहित असेल तर तिच्या पतीचं नाव या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं पाहिजे आणि तिनं तो डॉक्युमेंटही तसाच तो किंवा ती त्यांचा कुणाचाही अर्ज असेल तर ते डॉक्युमेंट त्या ठिकाणी आपल्याला दिसायला पाहिजे की तेच नाव आहे की नाही। नाहीतर बऱ्याच वेळा काय होतं की नाव असतं एक जणाचं आणि कुटुंबातल्या कुठल्या तरी सदस्याचं या ठिकाणी आपल्याला जे रिलेटिव्ह नेम नाव जे आहे या ठिकाणी ते टाकलेलं असतं। तर हे रिलेटिव्ह नाव हे वडिलाचं किंवा पतीचं नाव आहे की नाही हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे, तरच आपण पुढल्या गोष्टीकडे जाणार आहोत। आता रिलेटिव्ह टाईपमध्ये पण या ठिकाणी काय होतं की आधार नंबरवर वडिलाचं नाव का पतीचं नाव हे या ठिकाणी नमूद असतं, परंतु इथं टाकताना काय होऊन जातं की हजबंड केलं जातं, कधी म्हणजे पत्नी असेल तर पतीच्या ऐवजी वडील केलं जातं आणि वडिलाच्या ऐवजी पती केलं जातं। या ठिकाणी जर तसं ते ठिकाणी जर असेल तर आपण त्याला पण आपण व्हेरीफाय करू शकतो आपल्या स्तरावरून, त्यांना पुन्हा रिजेक्ट करण्याची गरज नाही। या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत या पुन्हा रिजेक्ट करायच्या गोष्टी नाही, याच फॉर्ममध्ये आपण त्या क्लिअर करून घेणार आहोत। फक्त व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि या ठिकाणी शंकेचं निरसन तुम्हाला आपोआप या ठिकाणी होऊन जाईल। त्यानंतर फॉर्मचा जो आहे तर त्या ठिकाणी या ठिकाणी मोबाईल नंबर दिलेला आहे फॉर्म भरणाऱ्यांनी मोबाईल नंबर दिला। त्यानंतर या ठिकाणी आता ही जी गोष्ट आहे पहिली पर्सनल डिटेलची, याच्यात जर काही त्रुटी असेल म्हणजे त्या ठिकाणी मोबाईल नंबर नसेल टाकलेला किंवा रिलेटिव्ह नावामध्ये काहीतरी म्हणजे मिळतं जुळतं टाकलेलं नाही आहे संबोधन हजबंड किंवा पतीचं आणि वडील किंवा पती, तर या ठिकाणी आपण यांना दुरुस्त करू शकतो। आणि त्यानंतर बाजूला बघू शकता की हा फोटो जो आहे हा फोटो जर व्यवस्थित नसेल तर आपल्याला फोटो हा व्यवस्थित करता येतो आणि व्यवस्थित करून तो आपल्याला याच्यामध्ये टाकता येतो, किंवा जर तो फोटो जर क्लिअर नसेल तर त्या संबंधित व्यक्तीला फोन लावून आपण त्यांच्याकडून क्लिअर फोटो मागून घेऊन हा फॉर्म 6 नंबर क्लिक
करू शकतो. जर फोटो व्यवस्थित असेल, क्रॉप केलेला असेल, तर मग त्याला पुन्हा रिजेक्ट करायची काही गरज नाही त्या फॉर्मला, किंवा या ठिकाणी आपण तो फॉर्म त्यांच्याकडून वैयक्तिकरित्या फोन करून मागून या ठिकाणी आपण ॲपमधूनच तो फोटो व्यवस्थित क्रॉप करून या ठिकाणी आपण अपलोड करू शकतो. आता बघूया, समजा या ठिकाणी आपण आपल्याला असं वाटलं की या ठिकाणी रिलेटिव्ह नेम हे चुकीचं आहे. मग या ठिकाणी दुसरं जर टाकलेलं असेल आणि या ठिकाणी जर वरती जर दिसत असेल समजा की या ठिकाणी हे नाव आहे आणि या ठिकाणी रिलेटिव्ह नावामध्ये चुकीचं आहे, तर मग आता या ठिकाणी आपण काय करणार, तर या ठिकाणी आपण करणार आहोत त्याच्यासाठी खाली या ठिकाणी दिलेले पहा की दी डिटेल मेन्शन जी आहे ते या ठिकाणी अबो अँड फॉर्म आर तरी सेम आहे की नाही, आणि नॉट सेम असेल तर काय करायचं. आता ते सेम नाही आहे, समजा आपण फक्त एक उदाहरणार्थ लक्षात घेऊया की रिलेटिव्ह नाव जे आहे ते सेम नाही आहे, दुसरंच काहीतरी टाकलेलं आहे. तर त्यासाठी आपण काय करणार आहोत, या ठिकाणी नॉट सेमला आपण क्लिक करणार आहोत. नॉट सेम क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की या ठिकाणी आता ही जी काही पर्सनल डिटेल माहिती आहे ही आता आपल्यासाठी ओपन झालेली आहे. वरती या ठिकाणी तुम्हाला पेनासारखा आकार दिसतोय, या ठिकाणी तुम्ही क्लिक करायचं आहे. आता याला आपण क्लिक करणार आहोत. याला क्लिक केल्यानंतर हा पर्सनल डिटेलचं जे काही गोष्टी आहेत ह्या ठिकाणी ओपन होणार आहे. आता या ठिकाणी बघू शकता की या ठिकाणी ॲप्लिकेशनचं नाव आहे इथं, त्यानंतर या ठिकाणी मराठीमध्ये पण नाव आहे. जर मराठीमध्ये नाव ऑटोफिलमध्ये या ऑटोमॅटिक येत असतं मराठीमध्ये, पण जर ते चुकीचं येत असेल तर या ठिकाणी आपण त्याला दुरुस्त करू शकतो. आता हे दुरुस्त कसं करायचं, समजा या ठिकाणी कोमल गणेश सुतार आहे, तर आपण या ठिकाणी आपल्या हाताने आपण टाईप करू शकतो की मराठीमधील नाव जर टाकायचा असेल तर या पद्धतीनं. हे आता ऑलरेडी करेक्ट फॉर्म आहे तो, परंतु आपण तुम्हाला या माहितीस्तव दाखवत आहोत. आणि या ठिकाणी आता फुल नेम या ठिकाणी सरनेम, आता इथं सरनेम काय झालेलं आहे की आता इथं या ठिकाणी फर्स्ट नेम फॉलोड बाय मिडल नेम. आता या ठिकाणी फक्त जे नाव आहे ते विदाऊट आडनावाचं टाकायचं आहे, आणि या ठिकाणी आपल्याला मिडल नावासहित फक्त कोमल गणेश हे नाव या ठिकाणी टाकायचे. आता सरनेम काय आहे, तर सरनेम या ठिकाणी आपण टाकणार आहोत. सरनेम टाकल्यानंतर खाली बघा ऑटोमॅटिक मराठीमध्ये नाव आलेलं आहे. ते जर चुकीचं असेल तर त्याला आपण क्लिक करून या ठिकाणी आपण आपल्या स्वतःच्या हाताने टाईप करून टाकू शकतो. या ठिकाणी टाईप केल्यानंतर आपल्याला खाली जायचं आहे. आता या ठिकाणी जर त्याचं जर फॉर्म भरते वेळेस जेंडर चुकीचं असेल तर आपण मेल असेल तर मेल करू शकता, फिमेल असेल तर फिमेल करू शकता, आणि इतर असेल तर इतर करू शकता. तर या ठिकाणी महिला असल्यामुळे मी आता फिमेलला क्लिक. आता रिलेटिव्ह नेम या ठिकाणी दिलेलं आहे बघा, या ठिकाणी व्यवस्थित टाकलेलं आहे. गणेश जे नाव आहे या ठिकाणी व्यवस्थित टाकलेलं आहे, मराठीत पण खाली व्यवस्थित आलेलं आहे. मराठीत व्यवस्थित नसेल येत तर आपण त्याला दुरुस्त करता येतं. याला फक्त आपण क्लिक करणार आहोत. यानंतर आहे सरनेम पेमनी. आता एक लक्षात घ्यायचं आहे की रिलेटिव्ह नेममध्ये गणेश आडनाव टाकायचंच नाही, खाली सरनेमसाठी स्पेशल कॉलम दिलेलं, तर सरनेम त्या ठिकाणीच दिसायला पाहिजे. आता या ठिकाणी बघू शकता की रिलेटिव्हजमध्ये आपली जर दुरुस्ती करायची असेल तर मग फादर आहे का, मदर आहे का, हजबंड आहे का, ऑदर आहे का, या ठिकाणी आपण क्लिक करू शकतो. आता बऱ्याच वेळेला आपल्याला प्रश्न येतो की त्याचे वडील नाही आहे त्या मुलाचे इथं गावामध्ये, त्यांचं नावच नाही आहे, किंवा ते मयत झालेले असतील, आई मयत झालेले असेल, मग त्याला आता मतदानाचा अधिकार आहे, त्याला आपण वंचित ठेवू शकत नाही. तर मग वंचित जर ठेवायचं नसेल तर या ठिकाणी आपण त्यांचं फादर मदर जे असतील दोघांपैकी आहेत त्यांचं ते रिलेशन आपण त्या ठिकाणी टाकून तो फॉर्म व्हेरीफाय करायलाच पाहिजे. नुसतं वडील किंवा पतीच चालत नाही. त्यानंतर तुम्ही ऑदरमध्ये पण टाकू शकता. ऑदरमध्ये त्यांच्या भावकीतील व्यक्तीचं नाव असेल तर ते त्या ठिकाणी टाकू शकता, परंतु त्या ठिकाणी त्या व्यक्तीचं ज्याचा तुम्ही रिलेशन जोडत आहात त्यांचं त्या ठिकाणी ते रहिवासी असले पाहिजे त्या गावातले, आणि त्यांच्या रिलेटिव्हमधले असले पाहिजे, आणि यांचं जे फॉर्म भरत आहेत त्यांचा संबंधिताचा पूर्ण हा अर्जाचा पुरावा त्या ठिकाणी जोडलेला पाहिजे, तरच आपण तो फॉर्म व्हेरीफाय करू शकतो. या ठिकाणी आपण आता बघू शकतो की मोबाईल नंबर, आता मोबाईल नंबर पण या ठिकाणी नसेल तर आपण या ठिकाणी टाकू शकतो, ईमेल ID वगैरे. आणि या ठिकाणी आता फोटो आहे. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की चूज फाईल म्हणून हे एक या ठिकाणी फोटोसाठीचं ऑप्शन येतं. जर त्या व्यक्तीचा आपल्याला फोटो व्यवस्थित वाटत नसेल तर या ठिकाणी तुम्ही जो फोटो आहे या ठिकाणी तुम्ही पुनश्च चूज फाईल म्हणून अपलोड करू शकता. आणि तुम्हाला जर असं वाटलं की आपला जो जोडलेला जो
फॉर्म आहे या ठिकाणी, तर याचा जर फोटो व्यवस्थित नसेल तर आपण या ठिकाणी डिलीटचं जे बटन दाखवलेलं आहे, या डिलीटच्या बटनाला क्लिक करून आपण हा फोटो इथून हटवू शकतो आणि नवीन फोटो त्या ठिकाणी टाकू शकतो. आता बऱ्याच जणाला फोटो एडिटिंग बऱ्याच गोष्टी जमत नाहीत समजा, परंतु त्या संदर्भात पण मी एक छोटासा व्हिडिओ बनवणार आहे भविष्यामध्ये. तर तो तुम्ही नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला तो नंतर दिसून येईल, की या ठिकाणी कुठलाही फोटो इथलाच जर आपल्याला असं वाटत असेल, की हा फोटो संबंधिताला फोन न करता फोन करा, पुन्हा त्यांना बोलावून घ्या आणि या फोटोचं बॅकग्राऊंड आता काय कोणाचं काहीतरी दिसतंय बॅकग्राऊंड काहीतरी पत्राचं घर आहे पाठीमागं किंवा झाडं आहे किंवा काहीतरी झुडूप वगैरे आहे किंवा कुठलाही बॅकग्राऊंड आहे आणि तो त्या ठिकाणी नसायला पाहिजे. मग आता आपण याला करणार काय? या ठिकाणी हे जे फोटो आहे या फोटोला आपण क्लिक करणार आहोत. आता ह्या फोटोला क्लिक केल्यानंतर आता पुन्हा एकदा सांगतो, हा जो फोटो आहे या फोटोला आपण जर क्लिक केलं नुसतं त्या फोटोवर टॅप केलं, हा फोटो मोठा होऊन जातो. आता याच्यामध्ये काय आहे, की या ठिकाणी आपण याला स्क्रीनशॉट या फोटोचा काढू शकतो. या स्क्रीनशॉट काढल्यानंतर या ठिकाणी आपण त्या व्यक्तीचा व्यवस्थित फोटो हा क्रॉप करून घेऊ शकतो. कारण काय आहे, की डिलीट केल्यानंतर हा फोटो निघून जाईल आणि मग पुन्हा त्यांना फोन लावून तो फोटो आपल्याला पुनश्च बोलावावा लागेल. मग आता आपण काय करणार आहोत, याला या ठिकाणी वरती सेव्हचं जे ऑप्शन आहे त्याला आपण क्लिक करणार आहोत. म्हणजे जेणेकरून हा स्क्रीनशॉट जो आहे तो आपल्याकडे सेव्ह होईल. मग या ठिकाणी मी आता सेव्ह करतो. आता ह्या ठिकाणी मी सेव्ह केलेला फोटो हा मी व्यवस्थितरित्या त्याचा बॅकग्राऊंड हटवून त्याला क्रॉप करून देऊ शकतो. परंतु या ठिकाणी हा व्हिडिओ खूप मोठा होईल. या संदर्भामध्ये जर फोटो क्रॉप करून त्याचा बॅकग्राऊंड कसा रिमूव्ह करायचा आणि फोटोचं सेटअप कसं करायचं किंवा तो फोटो पुन्हा कसा क्लिअर करायचा या ठिकाणी आपण बघणार आहोत. समजा आता या ठिकाणी आपल्याला समजा फोटो व्यवस्थित आहे पण बॅकग्राऊंड नाही आहे व्यवस्थित, तर मग आपण समजा एक उदाहरणादाखल तुम्हाला फक्त डेमो म्हणून बघा. या ठिकाणी चूज फाईल आहे. या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी फोटो तुम्ही जो बॅकग्राऊंड अपडेट केलेला असेल तो फोटो तुम्ही या ठिकाणी चूज फाईलमध्ये निवडू शकता. आता या ठिकाणी मी चूज फाईलला क्लिक करतो. या ठिकाणी बघा सांगतंय की टेक अ फोटो, चूज फ्रॉम गॅलरी आणि कॅन्सल. या ठिकाणी तुम्हाला जर फोटो जर डायरेक्ट लाईव्हमध्ये काढायचा असेल तर त्या ठिकाणी टेक अ फोटो या ठिकाणी तुम्ही क्लिक करू शकता. त्यानंतर आहे चूज फ्रॉम गॅलरी. जर गॅलरीमधून जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तिथून तुम्ही तो निवडू शकता आणि नंतर आहे कॅन्सलचं बटन. या ठिकाणी या गोष्टीचा तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता. समजा मी तुम्हाला आता या ठिकाणी टेक अ फोटो म्हणून दाखवतो, तर या ठिकाणी टेक केल्यानंतर फोटोचं ऑप्शन येऊन जातं की हा फोटो कसा काढायचा. त्या ठिकाणी आता या ठिकाणी ऑलरेडी फोटो असल्यामुळे मी या ठिकाणी फोटो अपलोड करणार नाही. फक्त एक माहितीस्तव तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. यानंतर आपण ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत आपण या पर्सनल डिटेलमध्ये बघितल्यात आणि आता हा पर्सनल डिटेल एकदम करेक्ट माहितीमध्ये झालेला आहे आणि या ठिकाणी आपण आता याला खाली या ठिकाणी तुम्हाला सेव्ह म्हणून बटन आहे. या ठिकाणी सेव्ह या बटनाला आता क्लिक करायचं आहे. डाटा सेव्ड सक्सेसफुली. आता हा पर्सनल डिटेल हा पहिला जो म्हणजे टॅब आहे हा क्लिअर झालेला आहे आता या ठिकाणी. याच्यानंतर आता ऑथेंटिकेशन इन्फॉर्मेशन. या ठिकाणी आता एखाद्यानं आधार नंबर टाकलेला आहे आणि आपल्याला त्याचा आधार नंबर ज्यावेळेस बघतो तर या ठिकाणी आपण त्याचे जे डॉक्युमेंट जोडलेलं आहे बघा खाली डेट ऑफ बर्थच्या ठिकाणी जन्म तारखेचा पुरावा म्हणून या ठिकाणी आपण आता त्या आधार नंबरला बघणार आहोत. आता या आधार नंबरला बघितल्यानंतर या ठिकाणी आपल्याला त्याचं डिटेल, त्याचा फोटो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. आता या ठिकाणी त्याचं नाव, त्याचं जन्मतारीख आणि जेंडर या ठिकाणी आपल्याला मिळतं आणि खाली मिळतंय बघा की आधार नंबर बघायला. आता या ठिकाणी जर समजा आधार नंबर आपण चेक करतोय तर या ठिकाणी आधार नंबर चेक केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की आता 0135 लास्ट डिजिट आहे. मग या ठिकाणी आता जोडलेला आधार कार्ड नंबर आता इथं या ठिकाणी तर 8839 आहे बघा. म्हणजे या लाईव्हमध्ये उदाहरण दाखवतो मी तुम्हाला की संबंधिताचा आधार नंबर इथं 706986900135 या पद्धतीचं आहे. आता याच्यामध्ये कोणताही कुणाचंही असेल आणि या ठिकाणी ऑथेंटिकेशन इन्फॉर्मेशन त्याने दिलेलं आहे 8839चा. म्हणजे मग आपण आता या ठिकाणी काय करणार आहोत, तर ऑथेंटिकेशनमध्ये इन्फॉर्मेशनमध्ये आधार नंबर हा दुसऱ्याचा दिसत असून या ठिकाणी आपण याला नॉट सेम म्हणूया आणि या ठिकाणी या पेनाला क्लिक करून या ठिकाणी जो आधार नंबर आहे तो आपण आता बदलणार आहोत आणि त्या संबंधित व्यक्तीचा कोणता आधार नंबर आहे तो आपण टाकणार आहोत.
या ठिकाणी मला वेळ लागत आहे आणि आपला व्हिडिओ हा खूप मोठा होईल, त्यामुळे मी आता या ठिकाणी टाकत नाही. परंतु आता या ठिकाणी सेम म्हणून तुम्ही याला तात्पुरतं आता या ठिकाणी गोष्ट करायची आहे. परंतु तो जो बरोबर नसेल तर त्या ठिकाणी बरोबर आधार नंबर टाकायचा आहे. खाली बघू शकता डेट ऑफ बर्थ डिटेल, त्याचं डेट ऑफ बर्थ, त्याची जन्मतारीख आणि वय हे बरोबर आहे का. आता या ठिकाणी आपण डेट ऑफ बर्थ चेक करणार आहोत. तर त्या ठिकाणी त्यांनी डॉक्युमेंट जे अपलोड केलेलं आहे त्या ठिकाणी 1/1/2005 अशी जन्मतारीख त्यांनी टाकलेली आहे. या ठिकाणी बरोबर आहे आणि जोडलेलं आधार कार्डसुद्धा बरोबर आहे. आता 2005 ते 2000 आजच्या रोजी जे काही वय होत असेल तर ते वय भरतं की नाही त्या ठिकाणी आपण ते बघू शकतो. आणि ते जर असेल तर मग या ठिकाणी आपण याला सेम या बटनाला क्लिक करू शकतो. त्यानंतर पुढचा भाग आहे रहिवासी पुरावा. आता या ठिकाणी जन्मतारखेचा पुरावा तोच आहे का बरोबर तो बघायचा आहे. कारण बरेच जण म्हणजे डॉक्युमेंट वगैरे टाकतात, मार्क लिस्ट वगैरे टाकून देतात. परंतु प्रमाणपत्र असेल, सनद जर असेल तर त्या ठिकाणून जन्मतारखेचा पुरावा कळतो. परंतु त्या ठिकाणी मार्क मेमो जोडलेला असेल तर जन्मतारीख आपल्याला कळणार नाही. म्हणून त्या ठिकाणी मग सेम असेल तर सेम, नॉट सेम असेल तर त्या ठिकाणी नॉट सेम म्हणून. आणि कुठलाच वयाचा पुरावा जर आपल्याला जर मॅच होत नसेल, तिथं लक्षात येत नसेल आणि कॉन्टॅक्ट नंबरही दिलेला नसेल तर त्या फॉर्मला नॉट सेम म्हणून आपण पुढं रिजेक्टसाठी पाठवू शकतो. त्यानंतर आपण बघणार आहोत रेसिडेन्शियल डिटेल्स. आता रेसिडेन्शियल डिटेल्समध्ये रहिवासी जो आहे त्याचा ॲड्रेस जाहीर म्हणजे नेमकं कुठल्या एरियामध्ये राहतो, कुठल्या भागात राहतो आणि त्या ठिकाणी त्यांनी ॲड्रेस त्याचा बरोबर टाकलेला आहे की नाही. आता या ठिकाणी आपण एक लक्षात येईल की या ठिकाणी हाऊस नंबर, बिल्डिंग, अपार्टमेंट. आता या ठिकाणी बऱ्याच जणांचं काय होऊन जातं की हाऊस नंबर टाकलेला नसतो. मग त्या ठिकाणी तो एरर येऊन जातो की हाऊस नंबर नाही आहे त्याच्यामध्ये. मग या ठिकाणी आपण आता बघत आहोत की घर नंबर त्या ठिकाणी नसेल, नल जर असेल तर नल म्हणून एरर येईल आणि त्या ठिकाणी किंवा मग हाऊस नंबर टाकलेला नसल्यामुळे हाऊस करेक्ट नसल्यामुळं तुम्हाला त्या ठिकाणी ते दुरुस्त करायचं आहे. आता या ठिकाणी स्ट्रीट नेम जो मार्ग आहे, एरिया जो आहे, भाग जो आहे किंवा त्याची लोकॅलिटी किंवा मोहल्ला किंवा रोड जर असेल तर त्या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही त्या गोष्टीकडं लक्ष दिलं पाहिजे की इथं घर नंबर आहे. या ठिकाणी मग आपला जो एरिया आहे, मोहल्ला आहे त्याचं नाव आहे. त्यानंतर टाऊन व्हिलेज नेम, त्या ठिकाणी गावाचं नाव, त्यानंतर पोस्ट ऑफिस, त्यानंतर पिनकोड, त्यानंतर तालुका, त्यानंतर जिल्हा. या ठिकाणी गोष्टी आहेत की नाही ते बरोबर निवडलेलं हे आपण बघणार आहोत. त्यानंतर या ठिकाणी डॉक्युमेंट ऑफ प्रूफ ऑफ रेसिडन्स, या ठिकाणी त्यांनी आधार नंबर जोडलेला आहे. तर या ठिकाणी रेसिडेन्शियल पुरावा म्हणून या ठिकाणी त्याच गावाचं ते आधार कार्ड आहे की नाही या ठिकाणी तुम्ही ते चेक करू शकता. आणि या ठिकाणी जर आपल्याला ह्या गोष्टी जर बरोबर असतील तर ठीक आहे, नाही सेम करू शकता किंवा याच्यातली कुठली जर गोष्ट जर त्याच्यामध्ये जर टाकलेलीच नसेल, हाऊस नंबर नसेल किंवा स्ट्रीट नसेल टाकलेला किंवा टाऊन विलेज नसेल टाकलेला किंवा पोस्ट ऑफिस नसेल टाकलेला, या ठिकाणी एक लक्षात घेऊ शकता की गावाचं नाव टाकताना मराठीमध्ये बरोबर आलेलं आहे आणि पोस्ट ऑफिसचं नाव मग या ठिकाणी टाऊनचं नाव पारडगाव आणि पोस्ट ऑफिस खाली पारडगावच्या जागी पराडगाव झालेलं आहे. या ठिकाणी त्यालासुद्धा तुम्ही दुरुस्त करू शकता. म्हणजे ही गोष्ट खूप सोपी असते, परंतु आपल्याला ती लक्षात न येता आपण तसंच व्हेरीफाय मारून देतो आणि त्याच्या येणाऱ्या डॉक्युमेंटवर तशीच माहिती येऊन जाते. आता या ठिकाणी आपण काय करणार आहोत की जर आपल्याला ह्या माहितीमध्ये कुठंतरी त्याचं एरर येत असेल रेसिडेन्शियल पुराव्यामध्ये, तर कुठल्याही गोष्टीला आपण त्या ठिकाणी त्याला दुरुस्त करू शकतो. तर त्यासाठी काय करायचं, तसं एरर असेल तर पुन्हा बॅक येऊन आपण आपला फॉर्म नंबर ओपन करायचा आहे आणि त्या ठिकाणी त्याचं रेसिडेन्शियलचा जर पुरावा असेल, प्रॉब्लेम असेल तर या ठिकाणी आपण याला नॉट सेम हे करणार आहोत. आता हे जे नॉट सेम आहे या ठिकाणी याला आपण आता क्लिक करणार आहोत. आता नॉट सेम जर म्हटलं की लगेच वरचा तुमचा एडिटचं जे ऑप्शन आहे तर हे एडिटचं ऑप्शन तुम्हाला ओपन होऊन जातं. कारण या ठिकाणी आपल्याला हे जे एडिटचं ऑप्शन आहे या ठिकाणी याला आपण क्लिक करू शकतो. त्यानंतर बघू शकता की या ठिकाणी आपण याला क्लिक करणार आहोत. क्लिक केल्यानंतर याचं सर्व डिटेल ही माहिती ओपन झालेली आहे. या ठिकाणी हाऊस नंबर तुम्हाला जो काय टाकायचा आहे तो त्या या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. त्यानंतर या ठिकाणी आता स्टेशन रॉड टाकलेलं आहे. आता स्पेलिंग अशी टाकल्यामुळं ती तशीच येणार. मग आपण काय करणार, हिला दुरुस्त करू शकतो आणि त्या ठिकाणी आपण लगेच दुरुस्त करू शकतो ती की स्टेशन रोड. आणि या ठिकाणी मग खाली स्टेशन रोड हे मराठीमध्ये आलेलं आहे. वरती आर झाल्यामुळं त्या ठिकाणी
स्टेशन रोड. आता या ठिकाणी स्टेशन रोड बरोबर आले. नसेल आलं मराठीमध्ये तर लगेच दुरुस्त करायचं आहे. टाऊन विलेज नाव टाकायचं आहे. पोस्ट ऑफिस या ठिकाणी आहे. आता हे मराठीमध्ये नाव चुकलेलं आहे, तर या ठिकाणी आपण याला परडगावच्या जागी पारडगाव करणार आहोत. हे बघा पारडगाव झालेलं आहे. त्यानंतर पिनकोड, त्याच्यानंतर तालुका, त्यानंतर जिल्हा. या ठिकाणी आपण तो जिल्हा आणि राज्य हे इनबिल्ड असल्यामुळं या ठिकाणी ऑटोमॅटिक त्या ठिकाणी ते आलेलं आहे. परंतु आता हे स्टार केलेल्या ज्या काही गोष्टी असतात ह्या महत्त्वपूर्ण असतात आणि हे स्टार केलेले जोपर्यंत तुम्ही भरत नाही तोपर्यंत तो अर्ज पूर्ण निकाली निघत नाही किंवा तो व्हेरीफाय होत नाही. कारण ती माहिती, स्टारची माहिती ही पूर्ण त्या ठिकाणी दिसायलाच पाहिजे. मग या ठिकाणी बघू शकता की घर नंबरपासून ते या ठिकाणी सगळ्या गोष्टीला स्टार केलेला आहे. तर त्या स्टार गोष्टी त्याच्यामध्ये आवश्यक आहे. तिच्यातली एकही गोष्ट जर अपुरी असेल तर या ठिकाणी तो फॉर्म सबमिट होणार नाही. आता या ठिकाणी रेसिडेन्शियल पुरावा म्हणून त्याने आधार कार्डची PDF जोडलेली आहे, तर ती आपण पाहू शकतो. त्या PDFला क्लिक केल्यानंतर आणि ती जर नसेल व्यवस्थित तर या ठिकाणी डिलिटेशनचं बटन आहे, ते डिलीट करून त्याचा व्यवस्थित रहिवासी पुरावा तो पण JPG फाईलमध्ये आपण त्या ठिकाणी टाकू शकतो. PDF किंवा PNG या 3 गोष्टी या ठिकाणी आहेत. त्याची साईज पण दिलेली आहे की हे डॉक्युमेंटची साईज पण महत्त्वाची मॅटर करते याच्यामध्ये, की तुमचं JPG जर असेल डॉक्युमेंट फोटोमध्ये तर ते 2 MBच्या आत पाहिजे, PNG 2 MBच्या आत पाहिजे आणि PDF पण 3 MBच्या आतमध्ये पाहिजे. आणि नाही तर बऱ्याच वेळेला डॉक्युमेंटची पण अपलोडिंग करताना अडचण येते आणि त्या ठिकाणी तो डॉक्युमेंट अपलोड होत नाही. मग आता या ठिकाणी आपण आता खाली करणार आहोत. आपण आता हा अर्ज भरलेला आहे समजा. आता या ठिकाणी त्याचे एरियर जे काय आहे ते आपण नील केले. मग याला आता अपडेट करणार आहोत. मग आपण आता या ठिकाणी अपडेट या बटनाला क्लिक केल्यानंतर स्टेटस डाटा जो आहे तो शेवड म्हणून आलेला आहे. त्यानंतर बघू शकता की त्याचा ॲड्रेस आपण आता क्लिअर या ठिकाणी बघितला. त्यानंतर आपण बघू शकता की कॅटेगरी ऑफ डिसेबिलिटी या ठिकाणी डिसेबिलिटीमध्ये जर तो अपंग असेल तर त्या ठिकाणी ही माहिती त्या ठिकाणी नमूद केली पाहिजे आणि त्याचा तो प्रमाणपत्र पण त्या ठिकाणी अपलोड केलेलं पाहिजे. नाहीतर बऱ्याच वेळा यांच्यासाठी फॅसिलिटी पण असते दिव्यांग नागरिकांकरिता किंवा दिव्यांग व्यक्तीकरिता. तर या ठिकाणी त्याचं जर सर्टिफिकेट जर 40% पुढील असेल आणि ते ओरिजिनल जर असेल किंवा ते एडिट केलेलं नसावं. आता एडिट नसेल केलं तर ओरिजिनल पाहायलाच पाहिजे. आणि या ठिकाणी त्यांनी टाकलेलं डॉक्युमेंट या ठिकाणी जर असेल तर त्या ठिकाणी त्याला आपण व्हेरीफाय करायचं. तर बरेच जण काय करतात की कॅटेगरी डिसेबिलिटी येस करतात आणि त्या ठिकाणी मग आपण काय करतो की येस म्हणलेलं असतं आणि आपण याकडे त्याला येस म्हणून व्हेरीफाय मारून देतो आणि मग येताना यादीमध्ये ते PWDमधलं अपंग व्यक्ती किंवा दिव्यांग व्यक्ती अशी नोंद येते आणि मग या ठिकाणी आपल्याला त्या व्यक्तींचं व्हेरिफिकेशन करावं लागतं. निवडणुकीच्या टायमाला त्यांच्या वेळेला त्यांना आपल्याला मदत करावी लागते आणि मग ते डाटा आपला चुकीचा वरती जातो. तर ते जर आहे की नाही याच्यामध्ये जर नमूद केलेलं असेल तर ते चेक केलं पाहिजे. आणि नसल तो दिव्यांग नाही आपल्याला माहिती आहे व्यक्ती तर त्याला सरळ नॉट सेम म्हणायचं आणि या ठिकाणी त्याच्या माहितीमध्ये बदल करायचा. त्यानंतर आहे फॅमिली डिटेल. आता फॅमिली डिटेलमध्ये आपण वरतीच टाकलेलं होतं की आपण बघितलं होतं की पतीचं नाव त्या ठिकाणी पाहिजे. आता या ठिकाणी रिलेशन टाईपमध्ये हजबंड त्या व्यक्तीचं ज्याचा संदर्भ दिलेला असेल त्याचा इपिक नंबर हा कंपल्सरी या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी तो जर नसेल तर आपल्याला तो फॉर्म आपल्याला तो व्हेरीफाय करता येत नाही. आता या ठिकाणी फॅमिली मेंबरचं नाव, त्या फॅमिली मेंबर जो जोडलेला आहे आपण रिलेशनमध्ये त्या ठिकाणी हजबंड या ठिकाणी नोंद केलेली आहे आणि त्यांचं इथं नाव या यादीमध्ये आहे की नाही. मुलगा जर असेल तर त्यांच्या वडिलाचं नाव पाहिजे किंवा आईचं नाव पाहिजे आणि मुलगी असेल तर आई वडिलांचं, नाहीतर मग जर नवविवाहित जर असेल तर तिच्या पतीचं या ठिकाणी डिटेल आपल्याला पाहायला मिळायला पाहिजे. किंवा या ठिकाणी जर इपिक नंबर टाकलेला नसतो बऱ्याच जणांनी तर त्या ठिकाणी पण आपण त्याच पद्धतीचा फॉर्म हा त्या नॉट सेम म्हणून या ठिकाणी बाजूला एक एडिटचं ऑप्शन येतं आणि या ठिकाणी मग जे काही व्यक्ती असेल त्यांचं आपण या ठिकाणी नाव टाकू शकतो, रिलेशन टाकू शकतो आणि इपिक नंबरला सुद्धा एडिट करता येतं. किंवा एडिट त्या ठिकाणी इपिक नंबरच नसेल टाकलेला तर आपल्या ॲपमधून त्या व्यक्तीचा इपिक नंबर शोधून या ठिकाणी आपण तो टाकू शकतो आणि याला आता आपण अपडेट करणार आहोत. आता हे झालं रिलेशनच्या माहिती संदर्भामध्ये आणि रेसिडेन्शियलचं माहिती झाली, कॅटेगरी डिसेबिलिटीची झाली, फॅमिली डिटेलची झाली. आता आपण इन्फॉर्मेशन जे आहे की आपण जे व्हेरीफाय करत असताना त्या व्यक्तीचा काय आपल्याला रिमार्क द्यायचा आहे. आता या ठिकाणी जर तो व्यक्ती अवेलेबल असेल तर आपण त्या ठिकाणी त्याला अवेलेबल म्हणणार आहोत.
नसल तो या ठिकाणी गावाचा चुकीचा नंबर म्हणजे अर्ज भरलेला असेल तर ॲब्सेंट टाकून देऊया, तो इथं या गावात राहतच नाही. त्यानंतर शिफ्टेड आहे, तो या ठिकाणी स्थलांतरित झालेला इथं नाहीच आहे तो. त्यानंतर तो मयत झालेला आहे आणि फॉर्म आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं की डेट झालेला व्यक्ती फॉर्म कसा काय भरू शकतो. तर आपल्याला आता माहिती आहे समजा की बाबा जर व्यक्ती हा जरी फॉर्म भरलेला असेल तर आपण गावामध्ये त्या ठिकाणी चौकशी करून त्याचा पंचनामा करू शकतो की हा व्यक्ती मयत असताना सुद्धा त्याचा फॉर्म भरला गेलेला आहे. आणि त्या ठिकाणी नंतर तो नो सच पर्सन म्हणजे उगीच काहीतरी फॉर्म भरलेला असतो ट्राय करायचा म्हणून किंवा मुद्दाम परेशान करायचं म्हणून, आणि या ठिकाणी जर फॉर्म आलेला असेल तर नो सर्च पर्सन या ठिकाणी आपण त्याला रिमार्क देऊ शकतो. त्यानंतर आपण बघूया की अबाउट डिटेल आर करेक्ट अँड व्हेरीफाईड. जर आता ही जी डिटेल आहे पूर्ण ही आपण आता याला प्रमाणित करत आहोत की ही डिटेल खरोखर सेम आहे किंवा नॉट सेम आहे. मग आता किंवा मग त्याच्या व्यतिरिक्त जर आपण या ठिकाणी समजा अवेलेबल केलं आणि इथं या नॉट सेम केलं तर नॉट सेम केल्यानंतर तो फॉर्म व्हेरीफाय होणार नाही किंवा त्याला अडचण येईल. मग या ठिकाणी आपण काय करणार आहोत की त्याच्या खाली पण एक रिमार्क असतो, तर या रिमार्कमध्ये टाकणार आहोत की बाबा त्याची ही अशी गोष्ट नाही म्हणून हा फॉर्म रिजेक्ट करावा किंवा आहे व्हेरीफाय ओके म्हणायचं, माहिती बरोबर आहे. आता या ठिकाणी सेम करणार आणि इथं रिमार्कमध्ये तुम्ही व्हेरीफाय ओके म्हणून सुद्धा रिमार्क देऊ शकता किंवा फॉर्म नंबर 6 इज राईट अँड व्हेरीफाय देन असं त्या ठिकाणी रिमार्क तुम्ही टाकू शकता की समोरच्या जो काही ऑपरेटर आहे तालुका लेवलचा त्याला व्हेरीफाय करायला सोपं जाईल. आणि या ठिकाणी आता हे सगळ्या गोष्टी डिटेल असल्यामुळे या ठिकाणी आपण शेवटी त्याला सबमिट करणार आहोत. या ठिकाणी सबमिट हे बटन आपण दाबणार. यानंतर आपण जाणार आहोत फॉर्म नंबर 7ला. आता हा फॉर्म नंबर 7 कशासाठी, तर फॉर्म नंबर 7 हा वगळण्यासाठी आहे. आता फॉर्म हा नाव वगळण्यासाठी आहे किंवा ऑब्जेक्शन घेतलेलं आहे कोणीतरी किंवा माझं नाव म्हणजे या संबंधित व्यक्ती या गावचा नाही, त्याचं मतदान हे दुसऱ्या या गावाला आहे आणि त्या ठिकाणी त्याच्या दोन्ही पण डिटेल आपल्याला चेक करायची की म्हणजे ऑब्जेक्शन कोणी घेतलं आहे आणि फॉर्म कोणी भरला आहे. आता यांनी काय केलेलं आहे स्वतःच फॉर्म भरलेला आहे या व्यक्तीनं आणि या ठिकाणी आपण बघू शकतो फॉर्म नंबर 7मध्ये की पर्सनल डिटेल नाव आहे, नावानंतर या ठिकाणी इपिक नंबर वगैरे आहे, परंतु या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर नसल्यामुळं त्याला कॉन्टॅक्ट करता येणार नाही की नेमकं काय आहे, खरंच वगळायचा का नाही वगळायचा. या ठिकाणी आपण त्याला शहानिशा करून वगळायला पाहिजे, नाही तर विनाकारण वगळायचा नाही आहे. असा कुणीही फॉर्म वैयक्तिक मीच टाकला आणि मलाच माझं नाव वगळायचं आहे असं कुणीही फॉर्म दुसऱ्याचा भरू शकतं आणि या ठिकाणी आपल्या लॉग इनला आल्यामुळं त्या ठिकाणी आपण त्याला कुठली शहानिशा न करता फॉर्म वगळायचा नाही आहे, फॉर्म म्हणजे क्लिअर करायचा नाही आहे. तर या ठिकाणी ती एक गोष्ट महत्त्वपूर्ण या फॉर्म नंबर 7मध्ये करताना लक्षात घ्यायची. आणि ॲप्लिकेंट नंबर असेल व्यवस्थित, त्यानंतर या ठिकाणी ऑब्जेक्शन काय आहे, त्या ठिकाणी कशामुळे आहे काय त्याचं डिटेलसुद्धा आपल्याला कळतं. या ठिकाणी जर ॲप्लिकेंट नेम, इपिक नंबर आणि मोबाईल नंबर या ठिकाणी आपल्याला कुठलीही गोष्ट जर अशी वाटली की नाही याच्यामध्ये ही कमी आहे, या ठिकाणी लगेच नॉट सेमला करून आपण ती माहिती दुरुस्त करू शकतो. आणि या ठिकाणी आपल्याला जी काही माहिती आहे ती या ठिकाणी आता मोबाईल नंबर नाही आहे तर या ठिकाणी मोबाईल नंबर आपण या ठिकाणी टाकू शकतो. त्यानंतर आता खाली जाणार आहोत ऑप्शन ऑफ ॲप्लिकेशन ऑब्जेक्शन. आता या ठिकाणी जे ऑब्जेक्शन जे आहे घेतलेलं त्या ठिकाणी आपण ते बघणार आहोत की नेमकं या ठिकाणी काय आहे. तर आय रिक्वेस्ट टू डिलीट माय नेम फ्रॉम इलेक्ट्रल रोल ड्यू टू एनी वन ऑफ द फॉलोइंग रिझन. त्या ठिकाणी परमनंट शिफ्टेड असं या ठिकाणी त्यांनी स्वतः रिमार्क या ठिकाणी टाकलेला आहे. या ठिकाणी दुसरे रिमार्क कोणते असतात त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की परमनंटली शिफ्टेड, ऑलरेडी एनरोड माझं अगोदरच नाव आहे किंवा नॉट इंडियन सिटीजन या ठिकाणी टाकू शकतो किंवा त्या ठिकाणी आपण ऑब्जेक्शन घेणारा जर असेल तर त्याच्यामध्ये एक डेथ हे किंवा शिफ्टेडचं हे ऑप्शन येऊ शकतं. नातेवाईक भरू शकतो की हे डेट झालेले आहे आणि त्यांचा मृत्यूपत्र आपण या ठिकाणी अपलोड करून या ठिकाणी तो फॉर्म आपण रिजेक्ट करू शकतो. त्या ठिकाणी याला सेम म्हणणार. त्यानंतर आपल्याला पर्सनल डिटेल जे आहे या व्यक्तीची या ठिकाणी बघायला भेटते. आता या ठिकाणी डिटेल्स ऑफ पर्सन, त्या ज्याने आपल्याला विनंती केलेलं आहे त्याचं डिटेल्स या ठिकाणी पर्सनचं या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतं किंवा ज्याने ऑब्जेक्शन घेतलेलं असेल त्याची या ठिकाणी आपल्याला माहिती भेटते. या ठिकाणी नॉट सेम असेल तर या ठिकाणी पुन्हा याला दुरुस्त करण्याचं आपल्याला बऱ्याचशा गोष्टी गावाचं नाव वगैरे काही असेल तर हे दुरुस्त करू शकतो किंवा अन्यथा काही गरज नाही. आणि यानंतर आपण त्याला जे फील्ड इन जी विजिट आहे आपली, आपण जे ॲप्लिकंट
जे आपण फील्ड व्हेरिफिकेशन करतो त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह किंवा जो आक्षेप घेणारा आहे तो आपल्याला सापडला की नाही, किंवा जो व्यक्ती आहे संबंधित अर्ज भरणारा त्याचं माहिती खरी आहे की नाही त्या ठिकाणी बघू शकतो. मग या ठिकाणी आपण बघू शकतो की खरंच त्या व्यक्ती जो आहे त्याचं जे इन्फॉर्मेशन आहे ते खरंच तो डेड आहे तर डेडला क्लिक करणार. तो जर वय नसेल भरत तर तो कमी वयाचा असल्यामुळे अंडर एज म्हणून टाकणार. त्यानंतर तो परमनंटली शिफ्टेड किंवा या ठिकाणी नाही या गावामध्ये राहतं त्याला ऑप्शन किंवा परमनंटली शिफ्टेड टाकणार. त्यानंतर ऑलरेडी जर नाव असेल तर ऑलरेडी नावला आपण क्लिक करणार. त्यानंतर जर नॉट इंडियन सिटीजन भारतीय रहिवासी नसेल तर त्याला नॉट इंडियन सिटीजन करू शकतो. त्यानंतर आता अबोव डिटेल आर करेक्ट अँड व्हेरीफाईड तर या ठिकाणी आपण त्या ठिकाणी टाकू शकतो. आता समजा हा व्यक्ती शिफ्टेड झालेला आहे म्हणून त्याला शिफ्टेडला करणार आणि या ठिकाणी अबोव डिटेल आर अँड व्हेरीफाईड येस म्हणणार आणि या ठिकाणी फॉर्म ओके असं टाकू शकतो किंवा व्हेरीफाईड ओके म्हणून पण टाकू शकतो. व्हेरीफाईड ओके तर या ठिकाणी आपल्या पद्धतीनं आपण या ठिकाणी रिमार्क टाकू शकतो आणि शेवटी सबमिट या बटनाला या ठिकाणी आपण त्याला क्लिक करू शकतो या ठिकाणी सबमिटला. हा झाला 7 नंबर. या 7 नंबरमध्ये आपण जास्त काही गोष्टी नाही आहे, परंतु ॲप्लिकेंट म्हणजे अर्ज करणारा, त्याच्यानंतर कुणाचं नाव वगळायचं आहे, तो ऑब्जेक्शन घेणारा आहे, कोण आहे तो, याची सर्व डिटेल करून त्यांनी काय ऑब्जेक्शन घेतलेलं आहे किंवा स्वतः काय कुठलं रिझन टाकलेलं आहे त्यानंतरच आपल्याला या गोष्टी पडताळून घ्यायच्या आहे आणि या ठिकाणी सबमिट आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. त्यानंतर आपण जाणार आहोत 7 नंबर झाला. 6 नंबर फॉर्म बघितला आपण, 7 नंबरही बघितला. आता आपण बघणार आहोत फॉर्म नंबर 8. आता फॉर्म नंबर 8मध्ये आपल्याला काय नेमकं करायचं आहे आणि त्यानंतर आपलं कुठलं काम आहे त्या ठिकाणी आपण ते या ठिकाणी व्ह्यू फॉर्म 8 या अर्जाला आपण क्लिक करणार आहोत. आता याच्यामध्ये 8 नंबरमध्ये दुरुस्तीचा जो अर्ज आहे तो त्या ठिकाणी आपण बघणार आहोत. ॲप्लिकेंट नेम आहे, एपिक नंबर आहे, रिलेटिव्ह नेम आहे आणि या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे सबमिट ॲप्लिकेशन फॉर करेक्शन ऑफ एंट्रीज इन एक्झिस्टिंग इलेक्ट्रोल रोल. मध्ये कुठलीही गोष्ट टाकू शकतो. आपल्याला आपलं नावाचा किंवा फोटोचा किंवा त्यानंतर आपलं आडनाव चुकलेलं असेल, मराठी नाव चुकलेलं असेल किंवा आपण आधार अपडेट केला असेल मग आता अपडेट केलेल्या आधारप्रमाणे माहिती टाकायची असेल किंवा रिलेशन नाव चुकलेलं असेल, मोबाईल नंबर नसेल टाकलेला तर या ठिकाणी आपण त्या ठिकाणी त्याला बघू शकतो. आणि या ठिकाणी मग आपल्याला असं वाटलं की आता हे संबंधित हे ॲप्लिकेंट नेम आहे, त्याचा एपिक नंबर तो आहे सेम आहे आणि मग या ठिकाणी डिटेल मेन्शन अबोव इन द फॉर्म आर सेम करूया आपण त्याला. त्यानंतर त्यांनी जे माहिती टाकलेली आहे की मोबाईल नंबर टाका, या ठिकाणी आता फोटो टाकलेला आहे. या ठिकाणी आपण नॉट जर सेम म्हटलं तर याला आपण क्लिक करणार आहोत. तर या ठिकाणी आपण बघू शकतो की त्याला कुठल्या कुठल्या गोष्टीची दुरुस्ती करायची आहे. आता या ठिकाणी आपण बघू शकतो की नेम या ठिकाणी बघू शकता नेम, जेंडर, डेट ऑफ बर्थ, रिलेशन ऑफ टाईप, रिलेशन नेम, ॲड्रेसमध्ये जर दुरुस्ती असेल तर किंवा मोबाईल नंबरमध्ये असेल, फोटोमध्ये असेल, या ठिकाणी यांनी मोबाईल नंबर आणि फोटोला टिक मार्क केलेले आहेत. म्हणजे यांना मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि फोटो टाकायचा आहे, तो आपण या ठिकाणी व्हेरीफाय करायचा आहे. आता या ठिकाणी मोबाईल नंबर टाकलेला आहे, फोटो टाकलेला आहे आणि या ठिकाणी आपण याला सेव्ह करू शकतो. आता सेव्ह केल्यानंतर या ठिकाणी डिटेल करेक्ट आहे की नाही, आता मी ही व्यक्ती बघितलेली आहे, स्वतः भेटलेलो आहे, त्यामुळं हा फॉर्म दुरुस्त करायला योग्य आहे आणि मग मी याला काय करणार आहे की या ठिकाणी सेम म्हणणार आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर जे फील्ड व्हिजिट ॲप्लिकेशन आहे तर मी त्याला अवेलेबल करणार आहे. अबोव डिटेल आर करेक्ट आणि व्हेरीफाईड येस करणार आहे आणि या ठिकाणी फॉर्मला मी या ठिकाणी व्हेरीफाय ओके या बटनाला क्लिक करणार आहे. या ठिकाणी आपला आता फॉर्म नंबर 8सुद्धा व्हेरीफाय झालेला आहे. अशा प्रकारे आपण 6, 7 आणि 8 आणि त्यानंतर जो आपला आधार ज्यांना जोडायचा आहे 6A नंबरचा फॉर्म तोसुद्धा आपण आधार नंबर त्याचा बघून त्याला आपण व्हेरीफाय करू शकतो किंवा वैयक्तिक आपण त्याचा 6A भरू शकतो किंवा आधार कार्ड आपण त्याच्यामध्ये त्याचं टाकू शकतो. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही अडचणी असतील तर नक्कीच या ठिकाणी आपण या व्हिडिओखाली कमेंट करू शकता आणि त्यानंतर आपल्याला नक्कीच या व्हिडिओचा मदत होईलच आणि आपले कुठलेही प्रलंबित फॉर्म पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला मदत होणार आहे. तर या ठिकाणी एक आवर्जून नमूद करू इच्छितो की आपला याच्यानंतरचा जो व्हिडिओ असेल तर तो फोटो क्रॉप करून त्या ठिकाणी त्याचं बॅकग्राऊंड कसं रिमूव्ह करायचं आणि तो फोटो आपण कसा क्लिअर करून आपल्या BLO ॲपमध्ये टाकायचा तो बी चुटकीसरशी त्या ठिकाणी आपण ते बघणार आहोत. आपण या
चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि या ठिकाणी आपल्याला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या सहकार्याचे असंच भरभरून प्रेम राहू द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.